समाजाचे त्या समाजासाठी त्यांनी आजपर्यंत आरक्षणाची भूमिका घेतली नाही। मुस्लिम समाज आता काय झालेलं आहे, आम्हाला काही लोक भीती घालण्याचं काम करतात। एकाशी एक राहू द्या, नाही का, एकच उमेदवार राहू द्या, फाटाफूट होऊ देऊ नका, मराठी इतकेच आहे हां, तर आपल्याला हे लोक मतदान करणार नाही। तुम्हाला एक सांगतो, आमचीच गोदडी फाटेल, मराठा समाजाला आरक्षण भेटलेलं नाही, पण आम्ही म्हणतो मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। किती लोक सरकारी नोकऱ्याला मुस्लिम समाजाचे सगळे बिचारे आज हातगाड्यावर वगैरे टपऱ्यावर गॅरेजवर काम करणारे मुस्लिम बांधव आहे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही जरांगे पाटलाची भूमिका आहे। धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज जरांगे पाटलाची भूमिका आहे। दलित समाजाचे एवढ्या चळवळी उभ्या राहिल्या, मराठा समाजा इतकंच दलित समाजही आहे, त्यांच्या एवढ्या चळवळी झाल्या, एखादा उभा राहिला की त्याला वर घेणार, एखादा मागच्या दरवाजानं आमदारकी देणार, शांत करणार। प्रत्येक समाजाची ही परिस्थिती झालेली आहे। आज आमच्याकडं राजरत्न आंबेडकर साहेब, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू आहेत तसे व्यक्ती आहेत। आज आमच्याकडे मौलाना सज्जाद नोमानी साहेब आहेत, मुस्लिम समाजाचे, धनगर समाजाचे मोठे मोठे, हे सगळ्या लोकांनी एक मोड बांधलेली आहे। इथे मराठा मुस्लिम वगैरे जात नाही। इथे सिल्लोडमध्ये काय होतं, आपल्याला हा करणार नाही ते करणार नाही। तुम्हाला सांगतो सर, प्रत्येक गावामध्ये 90% मराठा आहे आणि मुस्लिम मतदान जे, तर या ठिकाणी म्हणजे मनोज जरांगे पाटलाच्या उमेदवाराला 80 ते 85% मतदान मुस्लिम समाज करेल, दलित समाज करेल। मुद्दा तुम्ही घेतला होता की धर्मगुरू नोमानी जी यांच्याबद्दलचा मुद्दा तुम्ही घेतला होता, त्यांनी जर का जरांगे पाटील यांच्या उमेदवारांना साथ द्या असं जर सांगितलं तर परिस्थिती कशी बदलू शकते? नोमानी साहेबाची आणि मनोज जरांगे पाटलाची भेट लेमन ट्री हॉटेल छत्रपती संभाजीनगर या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी होतो, मी त्या बैठक बघितली। ते व्यक्ती कुठल्याही राजकीय यातला जात नाही। ते नोमानी साहेब जे आहेत त्यांच्या मुस्लिम समाजाचे एक मोठे हे आहेत, ते धर्मगुरू आहेत त्यांचे, आणि त्यांचा शब्द हा मुस्लिम समाज अंतिम पाळतो। म्हणजे आणि आम्हाला असंही आलं लक्षात की MIM जे आहे, म्हणजे MIM हे एक पक्ष आहे, पण मुस्लिम समाजाने त्यावेळेला जे MIMला मतदान केलं, आता कसं आहे ते नोमानी साहेब त्यांच्याकडूनच हे झालं होतं, पण आता त्यांनी सांगितलं आता की आम्ही मराठा समाजाच्या मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे, तुम्ही बिनधास्त लढा। आणि आम्ही मनोज दादांनी आता भूमिका अशी ठेवलेली आहे, जसं बदनापूर या ठिकाणी राजरत्न आंबेडकर यांना दिलेले। आज बघा हो, एवढे पक्ष आहे, राजकीय पक्ष आहे, कुणीतरी केला का विचार एखादाच याच्यातला वंशज गेला पाहिजे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं हां, आणि ते संविधान देत असताना त्या व्यक्तीचा वंशज कोणी त्या विधानसभेत नाही, कोणाला वाटलं नाही, पण मनोज जरांगे पाटलांना वाटलं। मुस्लिम उमेदवार कदाचित घोषित होऊ शकतो, घोषित झाले आणि बदनापूर मधनं साहेब यांचं उमेदवारी घोषित झाली, आणि जेवढे पण बदनापूर मधनं ते लढू शकतात अशी शक्यता वर्तवली, आणि जेवढ्या लोकांनी फॉर्म भरले होते सगळ्यांनी एकमताने सांगितलं राजरत्न आंबेडकर साहेबांसाठी आम्ही फॉर्म वापस घेतो। ते आता म्हणजे ज्यांनी विरोधात फॉर्म टाकले होते ना, ते सगळ्यांनी माघार घेतली, आणि आता मनोज जरांगे पाटलांकडून राजरत्न आंबेडकर साहेब आहेत। तसंच मुस्लिम समाजालाही तेवढ्या जागा दिल्या जातील। आणि आपण बघा, मनोज दादांनी सांगितलेलं आहे, आम्ही जागा लढो पाडो काही हो, ज्या 54 जागा राखीव आहे तिथं मराठे 90% मराठे आहेत, पूर्ण ताकदीने SC आणि STच्या सगळ्या जागा निवडून आणतील। मुस्लिम समाजालाही तेवढाच न्याय देईल, आणि इतर सर्व धनगर समाज असेल सर्व समाजाला न्याय देईल। आणि लवकरच अबकी बार जरांगे सरकार लवकरच 23 तारखेला आपलं सरकार फॉर्म होईल, आणि त्याच्यानंतर फॉर्म झाल्यानंतर लवकरच एक विशेष अधिवेशन घेऊन मराठा मुस्लिम धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, आणि दलित समाजाचंही चळवळीला योगदान आम्ही देऊ। श्री नोमानीजी यांच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगावी, कशा पद्धतीचे ते आहेत, कारण तुमच्याकडे त्यांची माहिती असावी। मौलाना सज्जाद नोमानी साहब राजकीय व्यासपीठ के व्यक्तिमत्व नहीं है, लेकिन उनका शब्द मुस्लिम समाज में अंतिम माना जाता है, क्योंकि वो धार्मिक सामाजिक काम करते करते अब जो है तो राजकीय मार्गदर्शन करने लगे हैं। और जो देश में नफरती ताकत बढ़ रही है, वो नफरती ताकत को त्या द्वेष करणाऱ्या ताकदींना ते कुठं ना कुठं थांबवण्यासाठी माननीय मनोज जरांगे साहेबांची जी भेट झालेली आहे, मी तुम्हाला एक सरप्राईज गोष्ट सांगू इच्छितो। मी ज्या ठिकाणी माननीय मनोज जरांगे साहेबांचं आंतरवाली सराटी इथं उपोषण चालू होतं,
त्या ठिकाणी मला आता वाटलं का माननीय राजरत्न साहेब तिथं येऊन गेलेत, छत्रपती संभाजी महाराज तिथं येऊन गेलेत. आता असं वाटतं का आता आपल्याला आपण रोजा रखते हैं सुबह से शाम तक, तो नानी याद आ जाती है. ये 9 दिन से माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगी जी की हालत की तरफ मुझे देखा नहीं गया. हम मुस्लिम समाज के कुछ प्रतिनिधि के स्वरूप में 3 लोग उनसे मिले और मुझे उनको देखते ही क्षण में अंदर से रोना आ गया. तो मैं उनकी मुलाकात हो माननीय मनोज जरांगी साहब की और मौलाना सज्जाद नोमानी साहब की, मैं पॉइंट पे आता हूँ. मेरी दिल से इच्छा थी कि माननीय मनोज जरांगी साहब की और सज्जाद नोमानी साहब की मुलाकात हो और कुछ ना कुछ राजकीय गणित महाराष्ट्र का वो लगे. मैं ये ऐसी दुआ अल्लाह से कर रहा था और 4-8-10 दिन में ही मुझे न्यूज़ मिल गई. मुझे सरप्राइज़ मिला. मैंने ऐसे ही मोबाइल रात के सुबह के 10 बजे देखा, सुबह के 4 बजे देखा तो मुझे ये ऐसा दिखा. मुझे हवड़े जो तो पाटिल रिपोर्टिंग कर रहे वहाँ से बाहर से और कोई और दूसरे रिपोर्टर थे और मैंने ये देखा कि मुझे सज्जाद नोमानी साहब और माननीय मनोज जरांगे साहब भर बारिश में उनकी मुलाकात हुई है. 2-4 घंटे कितनी मुलाकात हुई, क्या जो तो बातें हुई, लेकिन माननीय मनोज जरांगे साहब का स्टेटमेंट भी आया है और मौलाना सज्जाद नोमानी साहब का भी स्टेटमेंट आया है. दोनों का स्टेटमेंट को एक साथ जोड़कर देखा तो जो माननीय मनोज जरांगे साहब की भावना है वही भूमिका, वही भावना मौलाना सज्जाद नोमानी साहब की है. और वो भूमिका ये है कि देश में नफरती ताकत को ख़त्म करना है. वो चाहे फिर शिंदे हो, चाहे ये बीजेपी हो, इनको ख़त्म करना है, इनको जड़ से मिटा देना है. इनका बीज महाराष्ट्र से ख़त्म करना है. ठीक है, तो यही टॉपिक से मैं आपको पूछना चाहता हूँ. नोमानी साहब अभी मनोज जरांगे पाटिल जी से मिले हैं. ऐसा बोला जाता है कि एमआईएम और एमआईएम के जो कैंडिडेट्स हैं उनके लिए ये धोखे की घंटी हो सकती है. एमआईएम को अगर ये माननीय मनोज जरांगे साहब की और मौलाना सज्जाद नोमानी साहब की अगर मुलाकात होने वाली या ऐसा मालूम पड़ता तो ये मौलाना सज्जाद नोमानी साहब की को भी काले झंडे दिखाते और माननीय मनोज जरांगे साहब को भी काले झंडे दिखाते. ये लोग जैसे यहाँ पर किम जोंग बेटा है और ये किम जोंग ही खुद को मुस्लिम समझता है, लेकिन मुस्लिम समाज का है नहीं, क्योंकि मुस्लिम समाज के लिए रहता तो उनके लिए कुछ काम करता. वैसे ये एमआईएम मुस्लिम समाज के नाम पर इन्होंने नाम तो रख दिया पार्टी का, लेकिन इनका काम कुछ भी नहीं है. ये बीजेपी और एमआईएम दोनों एक ही सिक्के की 2 बाजू है. अच्छा, क्या लगता है आपको साहब जो बोल रहे हैं उस तरीके का माहौल इधर देखने को मिलेगा? मिलेगा, इंशाल्लाह मिलेंगे. मराठा भाई और मुस्लिम भाई एक होके वोटिंग करेंगे. और यहाँ पे जो वोट होता आया है या फिर यहाँ पे जो उम्मीदवार चुन के आते अब तक, क्या इस बार वही चुन के आएंगे या कुछ बदलाव? नहीं, बदलाव होगा ये बारी में, इंशाल्लाह बदलाव होगा ये बारी में. इंशाल्लाह बदलाव होगा ये बारी में. लेकिन माननीय मनोज जरांगे साहब जो बोलेंगे वही बदला होगा. अगर उन्होंने किम जोंग यानी कि अब्दुल सत्तार का प्रचार करने के लिए बोला तो माननीय मनोज जरांगे साहब कुछ ना कुछ सोच समझ कर टॉपिक में लेता हूँ. अगर जरांगे साहेबांनी सत्तार त्यांचा प्रचार करायला सांगितलं तर किती प्रचार होईल आणि किती चान्सेस आहेत की त्यांच्याकडेच वोटिंग जाईल? आम्ही माननीय मनोज जरांगे साहेब आणि मौलाना सज्जाद नोमानी साहेब यांची सविस्तर बैठक बोलणं आणि एका दुसऱ्याच्या संभाषणाशी सहमती त्यांनी परस्पर दावलेली आहेत आणि त्या संमतीला आम्ही सहमत असून आम्ही माननीय मनोज जरांगे साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील तेच धोरण. अगर त्यांनी माननीय सत्तार साहेबांचा प्रचार करायला जर सांगितलं आम्हाला तर आम्ही आमच्या काळजावर दगड ठेवून त्यांचा प्रचार करू. त्यांनी आम्हाला सांगितलं येऊ शकतात ते. आम्ही जर आम्हाला सांगितलं का सुरेश बनकर यांचा प्रचार करायचा आहे तर आम्ही रक्ताचं पाणी करू आणि सुरेश बनकर यांचा प्रचार करू. आणि त्यांनी दगडाला जर उमेदवारी दिली तर त्या दगडाचा प्रचार करू. तो येवो पडो हे आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही रक्ताचं पाणी करू आणि माननीय मनोज जरांगे साहेबांना सीएम करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करू. तर नाही, मला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सर्व समाज बांधवाला सांगायचं आहे. आपण बघू शकताय मुस्लिम समाज आणि मराठा समाज, दलित समाज, सगळ्या जाती धर्माच्या समाज, 18 पगड जातीचा समाज हा एक झालेला आहे. हे जातीवादी जे विष पसरवत आहे लोक, कृपया याच्यापासून वाचा. या राजकीय लोकांचं काही ऐकू नका. हे आज मतदान घेण्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावतील, पण उद्या आपल्यालाच आपण जे गुन्ह्या गोविंदाने खेड्यापाड्यामध्ये सगळे राहतो, गुन्ह्या गोविंदांना आणतो. आज आपण यांची ईद असली तर आपण शिरखुर्मा खायला जातो, आपली दिवाळी असली की यांना फराळाला बोलवतो. आपण सर्वांनी भाईचाऱ्याने राहिलं पाहिजे. या राजकीय लोकांच्या नादी लागायचं नाही. दिल्ली दूर नाही,
दिल्ली थोडंसं आता दिल्ली म्हणजे काय झालं की खासदार झालं तरच दिल्लीला जाता येतं, पण आता महाराष्ट्र सरकार आपण आणणार आहे आणि महाराष्ट्र सरकार आणल्यानंतर त्याच्यातून आपल्याला राज्यसभेवर खासदार पाठवता येते, त्यामुळं आपल्याला दिल्ली दूर नाही. आणि हे झाल्यानंतर म्हणजे विधानसभा झाल्यानंतर मिनी विधानसभा बाकी आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, बाजार समिती असेल, सर्व ग्रामपंचायती या आपल्या म्हणजे मनोज जरांगे पाटील जे सांगतील त्या पद्धतीने आणायच्या आहे. जेवढेही सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, त्यांना विनंती आहे, दिवस कमी राहिलेले आहे, निर्णय घ्यायला आपल्याला वेळ लागलेला आहे, राजकीय भूमिका आहे, 20 दिवस बाकी आहेत. सगळ्यांनी इतक्या ताकदीने पेटा. गनिमी काव्य शिका छत्रपती शिवरायांचे. त्या आज तुम्ही दबलेले आहेत, कोणाला भीती वाटते की बा हे लोक आम्हाला टॉर्चर करतील, राजकीय लोक, यांना घाबरू नका. एक ह्याच मुद्द्यावरचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत पण आम्हाला फिरता येत नाही, याला काय उत्तर द्याल? त्या सगळ्यांना सांगू इच्छितो, छत्रपती शिवरायांनी वेळ प्रसंगी गनिमी कावा आत्मसात केला होता. गनिमी काव्याने आणि कुठल्याही याला झेप घ्यायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागते. तुम्ही फक्त एक विश्वास दाखवा, जेही नेते तुमच्याकडे येतील, आमिष देतील, त्यांना विश्वास द्या, आम्ही तुमच्यासोबत आहे. काय तुम्हाला करायचं करा, पण ज्या दिवशी आपलं शस्त्र वापरायचं, शस्त्र म्हणजे हत्यार वापरायचं नाही. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शस्त्र दिलेलं आहे, मतदान करण्याचा अधिकार. त्या दिवशी करेक्ट कार्यक्रम करायचा. करेक्ट कार्यक्रम तुम्ही लोकसभेला केला, आता कार्यक्रमच यांचा करेक्ट करायचा आणि दादा सांगतील त्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने निवडून आणायचं. आणि जातीमध्ये भांडणं होऊ द्यायचं नाही. यांना घाबरू नका, हे काही करत नाही आणि उघड तुम्ही भूमिका घेऊ शकत नाही. गावं कॅप्चर करा. 90% मराठी आहेत आणि आपल्यासोबत मुस्लिम दलित सगळे आहेत. पूर्ण ताकदीने समोर या, काही होत नसतं. सरकार आपण लवकरच आणणार आहे. तिरकर साहेब, मला देखील हाच प्रश्न मला विचारायचा की काही जणांचं असं म्हणणं असतं की आम्ही तुमच्यासोबतच आहेत पण आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. सिल्लोड संविधानसभा मतदारसंघाची परिस्थिती तशी आहे ना. इथं जसं सांगितलं आणि ज्या पद्धतीने सांगितलं किंग जोम हिटलर, इथला जो हिटलर आहे अब्दुल सत्तार, तर त्याची जी दहशत आहे, त्या दहशतीमुळे लोक समोर येत नाही आहे. पण 100% अब्दुल सत्तारच्या वेळेस म्हणजे 100% त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार. आणि त्यात पुन्हा जर म्हणजे दुधामध्ये साखर त्या पद्धतीने जर समजा जरांगे पाटलांनी जर जो उमेदवार इथं दिला समजा, तर तो त्या उमेदवाराच्या माध्यमातून 100% अब्दुल सत्तार यावेळेस पडणार, म्हणजे पडणार. काळ्या डागावरची पांढरी रेघ आहे. घ्यायचं का तुम्हाला? करायचं, कंटिन्यू करायचं.